नमस्कार, मी यामिनी दळवी. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि आता एक मोठी बातमी हाती येते, ती म्हणजे मुंबईच्या लालबाग इथे साराभाई इमारतीमध्ये आज एका खोलीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला होता आणि याबद्दलची ही महत्त्वाची बातमी आहे. आणि या स्फोटामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी आता हाती येते. खरं तर 4 गंभीर रुग्णांवरती उपचार सुरू होते. या स्फोटामध्ये ते गंभीर जखमी झाले होते आणि त्यांच्यावरती भायखळ्याच्या मसिना रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. तर या भीषण स्फोटामध्ये आता एका महिलेचा मृत्यू झालाय. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आहेत. प्रणाली, काय अधिक माहिती आहे? यामिनी, आता थोड्या वेळापूर्वी ही बातमी हाती येत आहे की एक 44 वर्षीय महिला जी या साराभाई इमारत दुर्घटनेमध्ये जखमी झालेली होती, ती अतिशय गंभीर स्वरूपाची जखमी झालेली होती. त्यामुळे तिला मसेना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं होतं. जे 4 जण गंभीर स्वरूपाने जखमी झालेले होते, ज्यांच्यावर मसेना रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, त्यापैकीच एका महिलेचा मृत्यू झालेला जी दुःखद बातमी जी आहे ती आता हाती येते आहे. स्थानिक नगरसेवक जे आहेत त्यांनीच ही बातमी दिलेली आहे. अनिल कोकीळ जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांच्याकडून ही माहिती मिळते आहे की या महिलेचा या अपघातामध्ये आता मृत्यू झालेला आहे. आज सकाळी 7:45च्या सुमाराशी ही दुर्घटना होती. या इमारत दुर्घटनेमध्ये या स्फोटाच्या दुर्घटनेमध्ये जवळपास 16 जण जखमी झाले होते. त्यापैकी 4 जण हे गंभीर जखमी झालेले होते. त्यांना मसेना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. त्यापैकी या महिलेच्या तब्येतीमध्ये फारशी सुधारणा होताना दिसत नव्हती. 70 ते 95% पर्यंतचे भाजलेल्या व्यक्तींना मसेना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यातच आज या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची बातमी हाती येते. धन्यवाद प्रणाली या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर लालबागच्या या स्फोटामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.